श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी 2026 आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे. पण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, नवीन वर्ष हे तुम्हाला सुख समृद्धीचे जावो आणि समाधानाचे जावो. स्वामी सेवेत अगदी वर्षभर नाही तर जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे, श्वास आहे, तोपर्यंत आपण स्वामी सेवेत असावे. महाराजांनी आपली सर्व इच्छा पूर्ण करणारच आहेत, पण महाराजांच्या चरणी आपल्याला स्थान मिळालेलं आहे, हे खूप भाग्याची गोष्ट असते. महाराजांनी आपल्याला निवडलेलं असतं. तर म्हणून तुम्हाला सांगेल, हे वर्ष नाही तर पूर्ण आयुष्य तुम्हाला सुख समृद्धीचं आणि स्वामी सेवेत जाईल, अशीच महाराजांचरणी प्रार्थना करते. तर बघा, नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यासोबतच आपल्या विषयाला सुरुवात करते. तर सर्वप्रथम विषयाचा जो म्हणजे मुख्य जो भाग आहे तो म्हणजेच काय, तर जेव्हा पण आपण स्वामी सेवेत येत असतो, महाराजांच्या सेवेत येत असतो, तर महाराजांच्या सेवेत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही बदल जे असतात ते बघायला मिळत असतात. तर त्या विषयावर बोलणार आहे. तुमच्यासोबत देखील अशा घटना घडत असतात का, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी होत असतील, तर समजा आपण स्वामी सेवेत अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित योग्य दिशेने आपण जात आहोत, अशी त्याची चिन्ह किंवा संकेत हे समजू शकतात. तर बघा, जे माझ्यासोबत झालं किंवा मी ज्या परिवर्तनामधून निघून आली त्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. आणि तुमच्यासोबत जर अशा पद्धतीने घडत असेल तर घाबरू नका. निश्चितच तुम्हाला सांगेल की एक वेळ महाराजांच्या चरणी गेलेलं योग्य दिशा आहे ते तुम्हाला कळून येईल. ठीक आहे, तर आपल्या विषयाला सुरुवात करते. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, बघा, महाराजांच्या चरणी येणं, महाराजांच्या सेवेत बसणं ही आपली इच्छा नसून तर महाराजांची इच्छा असते. हे सर्वप्रथम आपण जाणून घ्या. आपल्याला कुठून तरी माहिती पडणं, आपले नातेवाईक असो, आपली मित्रमैत्रिणी असो, किंवा आपले शेजारीत असू द्या, कुणीतरी आपल्याला येऊन सांगत असतं आणि तेव्हा आपण स्वामी म्हणजे काय, महाराजांचा मठ किंवा महाराजांची सेवा ह्या गोष्टीला आपण बघत असतो. त्या पद्धतीने तो एक आपल्या कानावर अवतार येणे, आपल्याला ऐकायला येणे, आपल्यासमोर काही गोष्टी घडणे किंवा त्या व्यक्ती थ्रू आपल्यासमोर काही माहिती येणे, हे सगळं महाराज करून आणत असतात आणि आपण स्वामी सेवेत येत असतो. बरोबर, हे सगळं महाराजांची लीला किंवा त्यांचं जे काही असेल, ज्यांना कोणाला आणायचं आहे त्यांनाच ते आणत असतात आणि आपण जायचं असतं. महाराजांच्या सेवेत येणं खूप अवघड असतं, हे मी निश्चित सांगेल. आणि सोपं काय असतं तुम्हाला सांगेल, तर महाराजांच्या सेवेतून निघून जाणं. महाराजांच्या सेवेत येणं ते देखील सोपं म्हणून घ्या, किंवा सेवेतून निघून जाणं ते सुद्धा सोपं, पण मात्र महाराजांच्या सेवेमध्ये टिकून राहणं ते खूप अवघड आहे. आणि त्या सेवेत टिकून राहण्यासाठी आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, नाना परीक्षा द्याव्या लागतात. हे सांगायची गरज नाही, जो सेवेकरी असेल त्याला माहिती आहे. आणि जी परीक्षामध्ये आपण पास झालो, समजा आपलं कल्याण आहे. मोठ्या मोठ्या परीक्षा आपल्या होत असतात. उदाहरणार्थ सांगेल, UPSC MPSC बऱ्याचशा त्या परीक्षांमध्ये येण्यासाठी नंबर खूप झटावं लागतं, रात्रंदिवस एक करावा लागतो, तेव्हा आपला नंबर येत असतो. पण मात्र नंबर एकदा का आला की आपलं कल्याण होत असतो. तसं महाराजांच्या सेवेत आहे. महाराजांच्या सेवेत आल्यानंतर आपल्याला बघा, सुरुवातीला सर्वप्रथम आपल्याला एकटेपणा जाणवतो. जेव्हा आपण महाराजांच्या सेवेत येत असतो, आल्यानंतर बघा, कोणी तुमच्याशी बोलणार नाही. आपण सेवेत गेल्यानंतर एकटेपणा जाणवतो, माणसांपासून लांब होत असतो. का कुणास ठाऊक. आपण त्या सेवेमध्ये ज्या पद्धतीने जात असतो, आता आपला जी जाण्याची म्हणजे स्वामी सेवेत असण्याच्या ज्या खुणा आहेत, म्हणजे प्रॉपर आपण आहेत हे कळण्यासाठी सांगेल. जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो तेव्हा एकटे पडत असतो. तुमच्यासोबत खूप कमी बोलायला लागतात लोक, नातेवाईक असू द्या, शेजारी असू द्या, कोणीही जवळचे व्यक्ती जे असतात ते खूप कमी बोलायला लागतात आणि आपण एकटे पडत असतो, असं तुम्हाला जाणवत असेल तर हा खरंच शुभ संकेत आहे आणि तुम्ही स्वामींच्या मार्गाने व्यवस्थित जात आहेत असं त्याचा संकेत समजायचा आणि योग्य पद्धत आहे. दुसरं म्हणजेच काय, बघा, सगळे काही बिघडत आहे असं तुम्हाला जेव्हा वाटत असतं की बाबा सगळं बिघडत आहे आणि नोकरी जाणे किंवा नातेसंबंध वाईट होणे, या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आपण खचून जायचं नसतं. तर बघा, ह्या काही गोष्टी घडत असतात, शेवटी आपले कर्माचे भोग असतात, ते आपल्याला भोगायचेच असतात. पण मात्र आपल्या पाठीशी महाराज आहेत हे निश्चित आपण समजायचं. जे काही आहे ती परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं असतं. नोकरी गेली ठीक आहे, त्यापेक्षाही चांगलं आपल्याला मिळत असतं,
पण त्यासाठी आपला विश्वास महाराजांवरती किती आहे ते बघण्यासाठी महाराज हे घडून आणत असतात. आपले कर्मभोग काय आहेत ते आपल्याला माहिती नसतं, ते आपल्याला भोगायचेच आहेत. आपण महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला कर्म सुटून जातात का? नाही. प्रत्येकाला कर्मभोग हे भोगायचेच आहेत आणि ते भोगले त्यानंतर महाराज आपल्याला एवढं भरभरून देतात ना, तुम्हाला मी सांगू शकत नाही. म्हणून शेवटी आपले कर्मभोग असतात, पण मात्र त्याची तीव्रता जी असते ती खूप कमी होत असते. जेव्हा आपण हे भोग भोगत असतो केव्हा तर महाराज आपल्या पाठीशी किंवा दत्त महाराजांची जेव्हा आपण सेवा करतो ना, महाराजांची सेवेने आपल्याला ती तीव्रता कमी जाणवत असते. जसं बघा, आईचा पदर आपण डोक्यावर घेतला की उन्हाच्या झळा कमी बसतात, त्या पद्धतीने जेव्हा कर्मभोग आपण भोगत असतो ना, तेव्हा महाराज आपल्या पाठीशी राहिले ना, याचे भोग भोगण्याची तीव्रता खूप कमी होत असते. एक ठाम विश्वास कुठेतरी असतो की महाराज माझ्यासोबत आहे आणि चांगलंच होणार आहे. तर अशा गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील तर समजा महाराज आहेत आणि जे काही होणार आहे त्याला तुम्ही 2 हात करायची ताकद तुमच्यामध्ये येत असते. त्यामुळे म्हणून तुम्ही खंबीरपणे उभं राहणं यामधून शिकत असतात. हे महाराज आपल्याकडून करून घेत असतात, आपल्याला बनवत असतात. त्याचसोबत 2 हात करायची ताकद आपल्याला महाराज देत असतात. म्हणून आपण योग्य रीतीने स्वामी सेवेत आहोत, हा त्याचा एक शुभ संकेत असतो. आता पुढचं म्हणजे काय की अध्यात्माकडे वळणे. आपण जेव्हा पण काही वाईट गोष्टी असल्या आपल्या आजूबाजूला तरीसुद्धा अध्यात्माकडे वळतो. आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत, पण त्यांच्यामध्ये न राहता तुम्ही एक वेगळ्या रीतीने चालत असतो असं तुम्हाला जेव्हा वाटत असतं की बाकी लोक सगळे आहेत पण मी एक वेगळ्या मार्गाने रूटवर चालत आहे. बघा, एखादी मूर्ती असते बघा, मूर्ती घडवण्यासाठी जे दगड असतात त्याला टोच्या मारतात आणि विनाकारण जो दगड असतो वेगळा तो फेकून टाकतात, म्हणजे त्याला आकार देत असतात. बरोबर, त्या पद्धतीने तुम्हाला जर वेगळं घडवत आहेत, वेगळ्या मार्गाने तुम्हाला वाटत आहे मी जात आहे, इतर लोक वेगळे आहेत किंवा इतर स्त्रिया माणसं वेगळे आहेत आणि मी मात्र वेगळा आहे, तर या पद्धतीने आपण समजायचं की ज्या माझ्यात आहे ते इतर लोकांमध्ये नाही आणि मी महाराजांच्या मार्गात जात आहे म्हणून मी असा आहे. काही विचार तुम्हाला पटत नाही, जे चुकीचे आहे ते पटणारच नाही. महाराजांचा जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण चालायला शिकत असतो. वाईट गोष्टी आपल्याला पटत नाही, खोटं बोलणं पटत नाही, कर्म आपले शुद्ध किती आहेत ते आपण बघायचे आणि आपल्याला ते जेवढं कळेल ते कुणालाच कळत नाही. महाराजांना सगळं माहिती असतं. तुम्ही खरं बोलताय, खोटं बोलताय, चांगला मार्ग आहे, वाईट मार्ग आहे, तुमचे कर्म कसे आहेत ते महाराज हिशोब घेत असतात. तुम्ही कितीही काही केलं पण महाराज सगळं बघत असतात जेव्हा तुम्ही महाराजांच्या मार्गात येतात. म्हणून तुम्हाला सांगेल, जेव्हा पण अशा गोष्टी घडत असतात मात्र तुमचं मन मात्र वेगळं जातं आणि अध्यात्माच्या दिशेने जात असतं, वळत असतं, तेव्हा समजावं की आपली दिशा ही योग्य दिशा आहेत आणि हा एक शुभ संकेत मानला जातो जेव्हा आपण स्वामींच्या मार्गात असतो. अजून पुढचं एक तुम्हाला संकेत सांगेल. तुम्हाला मनात विचार येणे की बघा असं का घडत आहे, माझ्यासोबतच का वाईट घडत आहे, किंवा मी स्वामी स्वामी करते, मी सेवा करते, खूप काही करते तरीसुद्धा वाईट का घडत आहे. तर सर्वप्रथम सांगेल, महाराज त्यांचीच परीक्षा घेत असतात जे त्यांना अतिप्रिय असतात. म्हणून घाबरू नका. तुम्हाला जरी जी काही परीक्षा द्यायची असेल किंवा तुमच्यासोबतच वाईट घडत आहे असे तुम्हाला वाटत असेल, समोरचा माणूस जो खोटं बोलतो, जो अन्याय करतो, त्याचे कर्म चांगले नाहीत, सगळं काही पूजापाठ करत नाही तरीसुद्धा चांगलं होत असतं त्याच्यासोबत, पण मी सगळं करून देखील माझ्यासोबत वाईट घडत असतं असं तुम्हाला जेव्हा वाटतं ना, तर समजा ही तुमची चांगली गोष्ट जी आहे यामध्ये बघायची आहे. ती म्हणजेच आपण ठामपणे किती उभे आहोत, आपण महाराजांच्या मार्गात टिकून राहतो का, हे तेव्हा महाराजांना बघायचं असतं. कितीही वाईट वेळ येऊ द्या, कितीही काही घडू द्या, पण आपल्या मनात असे विचार येऊनसुद्धा आपल्याला जेव्हा वाटतं की नाही एक दिवस चांगलंच होणार आहे आणि महाराज आहेत, मी यामधून सुद्धा निघणार आहे, समोरचा काय करतोय त्याचे कर्म त्याच्याजवळ, आज आहे उद्या नाही ते त्याला माहिती नसतं, पण आपण महाराजांच्या मार्गात जर आलेलो आहे, मागचा काळ गेलेला तो सुद्धा वाईट होता पण आत्ता चांगला आहे, बेटर आहे. मागचे जे गेलेले दिवस असतात तेव्हा स्वामी नव्हते, पण स्वामी आल्यानंतर आपल्या आयुष्यात खूप चांगले दिवस आलेले आहेत आणि आता कर्मभोग भोगून झाल्यानंतर पुढे अजून चांगले येणारच आहे हे आपल्याला खात्री असते. हा एक विश्वास आपला असतो, कारण का आपण महाराजांच्या मार्गात असतो. समोरच्या व्यक्तीला कोणतंही सर्टिफिकेट किंवा खात्री नसते.
हे लक्षात घ्या. म्हणून आपण जेव्हा महाराजांच्या मार्गात येतो तेव्हा आपल्यासोबत अशा घटना घडतात, पण मात्र आपला निश्चय आणि ठाम एक होतो, ते म्हणजे शुभ संकेत म्हणून आपल्याला घ्यायचं असतं. पुढचं अजून सांगेल तुम्हाला, जुने विचार आपल्याला आठवतात, पहिल्या आठवणी आठवतात आणि आपल्याला कुठेतरी पश्चाताप होत असतो की महाराज आधी जर माझ्या मार्गात आले असते किंवा माझ्या आयुष्यात आले असते तर मी अजून चांगला राहिलो असतो किंवा खूप दिवसापासूनच मी स्वामी सेवेत राहिला असतो, आत्ता माझं खूप आयुष्य बदलून गेलं असतं. असे जेव्हा विचार आपल्या डोक्यात येतात, आपल्या मनात येतात, तर समजून जा महाराजांच्या मार्गात तुम्ही योग्य दिशेने जात आहेत आणि नक्कीच आपण महाराजांच्या मार्गावरती आहोत. चांगले संकेत म्हणून याला घ्यायचं आहे. महाराजांना सुद्धा या गोष्टी तुमच्या आवडत आहेत हे लक्षात घ्यावं. फक्त सांगायचा दृष्टिकोन म्हणजेच काय, जेव्हा पण आपण महाराजांच्या मार्गात येत असतो या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, पण यामधून आपण निघायचं असतं आणि आपल्याला एक योग्य दिशा ही मिळत असते. महाराजांच्या मार्गात आपण नेहमी टिकून राहतो. या गोष्टी जरी आपल्यासोबत घडल्या, म्हणजेच काय एकटेपणा जरी असला आपल्याबरोबर, आपल्याला सगळं काही आयुष्यात बिघडत आहे असं असून सुद्धा आपण महाराजांच्या मार्गात राहणं, किंवा आपल्या आजूबाजूचे लोक काय करतायत तरीसुद्धा आपण अध्यात्मात टिकून राहतो. आपल्या बाजूला कोण काय करते आपल्याला घेणं देणं नाही, मात्र आपण अध्यात्मात असतो. आणि दुसरं म्हणजे काय, आपल्या मनात विचार येणे की आपल्यासोबत का वाईट घडत आहेत. आणि पुढचं म्हणजे जुने विचार आपल्याला आठवतात की महाराज आधी जर माझ्या मार्गात आले असते तर ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला येत आहेत, आपल्या आयुष्यात जर घडत असतील ह्या गोष्टी, तर समजून जा की आपण योग्य दिशेने जात आहोत आणि महाराजांच्या योग्य मार्गावर आहोत. हे आपले शुभ संकेत आहेत आणि बिनधास्तपणे राहायचं आहे. नक्कीच आपल्या आयुष्यात कायापलट होणार आहे पुढे चालून. म्हणून या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, महाराजांच्या मार्गात असल्यानंतर आपल्यामध्ये एक विश्वास निर्माण होत असतो, एक ठाम निश्चय निर्माण होत असतो, एक भक्ती, एक ती बोलतो ना आपण खात्री निर्माण होत असते आणि मन आपलं निशंक होऊन महाराजांच्या मार्गे लागत असतं, रममान होत असतो. आपल्याला कशाची भीती वाटत नाही, ना मृत्यूची भीती असते, ना जगण्याची भीती असते, कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. समोर काय येणार आहे त्याची भीती न बाळगता आपण त्याला सामोरे जात असतो. आणि निश्चितच आपण जेव्हा अशा गोष्टी फेस करतो तेव्हा समजून जा की महाराज आपल्या पाठीशी आहेत, आपण योग्य दिशेने जात आहोत. चला मग, अगदी महत्त्वाची अशी माहिती होती, मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून छोटासा एक प्रयत्न केला इथे. निश्चितच तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.